महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये इतक्या हीन पातळीवर जाऊन राजकारण करण्याची आणि टवाळक्या करण्याची भूमिका म्हणजे संजय राऊत यांचं विधान. या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री आणि जगामध्ये लोकप्रिय असलेल्या नेत्यांमध्ये यांचं नाव आहे. अशा माननीय मोदीजींवर हीन, खालच्या आणि टवाळकीच्या भाषेत बोलणं हीच उबाटा सेनेची संस्कृती आहे. मराठी माणूस आणि महाराष्ट्र हा सुसंस्कृत जणांचा ओळखला जातो आणि त्यामुळे असभ्य आणि असंस्कृत भाषेत बोलणाऱ्यांना महाराष्ट्र आणि मराठीने कधीच स्थान दिलेलं नाही. संजय राऊत यांना दिवसा डोळ्या आणि उद्धवजींना दिवसा रात्री केवळ एकाच जननेत्याची भीती वाटते, कारण त्याला महाराष्ट्राचं जनसमर्थन आहे, ते माननीय मोदीजी आहे. आणि त्यामुळे अशा असभ्य आणि हीन भाषेत बोलणाऱ्या राऊतांचा आम्ही धिक्कार करतो आणि त्यांच्याच भाषेत बोलायचं झालं तर त्यांच्यापेक्षा भयंकर मी बोलू शकतो, कारण मी कोकणी आहे, मी मराठी आहे, मालवणी आहे आणि माझ्या मालवणी भाषेतले शब्द संजय राऊत यांना पटणारे नाही. पण महाराष्ट्राच्या आजच्या राजकीय पटावर जर मराठी सिनेमातल्या कोणाची उपाधी द्यावीशी झाली तर संजय राऊत यांना महाराष्ट्रातल्या राजकीय पटावरचं गणपत पाटील म्हणतात. त्याचं कारण कुठली गोष्ट स्वतःहून नाही, ना निवडणूक कधी स्वतः लढले, ना लोकांकडे कधी मती मागितली, ना लोकांमध्ये प्रचार करून उभारण्याची हिंमत ठेवली. नेहमी दुसऱ्याच्या आड राहून दुसऱ्याचं संरक्षण घेऊन अगबाई आराध्या करायचं आणि असभ्य बोलायचं आणि असभ्य वागायचं. आणि म्हणून आम्ही याचा तीव्र निषेध करतो. उद्धवजींना थेट सवाल आहे, या भाषेमध्ये तुमचे प्रवक्ते, राष्ट्रीय प्रवक्ते हे बोलतायत, हे तुम्हाला मान्य आहे का? आणि याच हीन पातळीवर राजकारण घेऊन जायचं असेल तर उद्धवजी सार्वजनिक तुम्ही कबुली द्या की आम्हाला मान्य आहे, तुमच्याशी 2 हात आणि सामना दोन्ही करायला आम्ही तयार आहोत. त्यांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचा तो प्रयत्न केला. सकाळी मी जे लिहिलं तो थेट त्यांना लागला, कारण काल जे काही दिल्लीत झालं ते उबाटा गटाचा दिल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा अशी स्थिती आहे. आणि त्यामुळे उबाटा गटाचे दिल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा, कारण महाराष्ट्रात वंचित आहे की नाही माहित नाही, त्यांच्या बरोबर काँग्रेस मैत्रीपूर्ण लढत करते का त्यांच्या उमेदवाराच्या विरोधात चोर चोर म्हणून प्रचार करते माहित नाही. मुंबईतल्या एका जागेवर शरदचंद्र पवार गटाचे लोक त्या ठिकाणी त्यांच्या घोषित उमेदवाराच्या विरोधात घोषणा देत आहेत आणि त्यामुळे दिल्लीत गोंधळ आहे. आणि दिल्लीत त्या ठिकाणी मुजरा द्यायला उबाटा सेना गेल्याचं चित्र आहे. आणि मी सकाळी सुद्धा जे ट्विट केलं की प्रसिद्ध गझलाकार चंद्रशेखर सानेकर यांची गझल अतिशय चपखल, ती शेरो शायरी अतिशय चपखल उबाटा गटाला लागते. अखेर आपुला कसा बसा ते तंबू टाकून आले, हे दिल्लीत गेले होते. अखेर आपुला कसा बसा ते तंबू टाकून आले, त्यांच्या आधी किती जणांच्या दारी जाऊन आले. कधी तामिळनाडूला गेले, कधी पश्चिम बंगालला गेले. आता तंबू टाकण्याआधी किती लोकांच्या दारी जाऊन आले. वावटळीच्या मागे मागे जे जे धावत होते, वावटळीच्या मागे मागे जे जे धावत होते,
घरी परतले तेव्हा त्यांच्या नुसती वाळू हाती होती. हातात फक्त वाळू आली. समजत नाही या लोकांना भूक लागली कसली. समजत नाही या लोकांना भूक लागली कसली. हवेत गेले हवा शिजवली हवाच खाऊन या. आणि मग शेवटला आधी त्यांनी युद्धाला तलवार उचलली होती. आधी त्यांनी उबाटा सेनेने युद्धाला तलवार उचलली होती आणि मग शिंग फुंकले तेव्हा नुसता बॅनर लावून आले. आणि म्हणून दिल्लीत मुजरा घालायला तेच गेले होते आणि त्यांनी आम्हाला शानपणा शिकवायचं कारण नाही. अख्ख्या महाराष्ट्र आणि हिंदुस्थानने पाहिलं अहमद पटेल यांच्या प्रत्यक्ष तर मुजरा केलाच. त्यांच्या दुर्दैवी निधनानंतर त्यांच्या फोटो समोरही मुजरा घातला. माजी मुख्यमंत्र्यांचा जो फोटो आम्ही पाहिला त्या ठिकाणी जबरदस्तीने ओढून खेचून राहुल गांधीजींच्या गळ्यात हात घालण्याचा केविलवाना प्रयत्न करणारे संजय राऊत आम्ही पाहिले. आम्हीच्याकडे लोक आली पाहिजे आम्ही कोणाकडे जाणार नाही म्हणत सिल्वर ओकला पायऱ्या झिजवताना संजय राऊत यांना अख्ख्या देशाने महाराष्ट्राने पाहिलं. कधी ममता कधी केजरीवाल. आणि म्हणून खर तर मुजऱ्यांची वारात म्हणजे संजय राऊत आणि उद्धवजींची फौज आहे. मला वाटतं त्याचं उत्तर काल मी दिलंय. मणिपूर वगैरे खूप लांब आहे. कदाचित त्यांना वाटलं असेल मणिपूर बद्दल बोलल्यावर कुठून तरी मणी नावाचा पूर त्यांच्याकडे येईल. कारण महापालिकेमध्ये अशा मणी लुटो गँगचे ते मुखिया होते. मणिपूर वगैरे जाऊ दे आम्ही पेट्रोलचा खर्च करायला तयार आहोत. आधी मालवणीत जावं त्यांनी आणि मालवणीतल्या असलेल्या आमच्या काही पीडित लोकांना ज्यांना आम्ही संरक्षण दिलंय त्यांच्या समस्या त्यांनी ऐकाव्या. योग्य वेळेला त्यातनं अमृत बाहेर पडेलच. चिंतन चर्चा आणि संवाद यातला अमृतच बाहेर पडेल असं माझं त्या ठिकाणी मत आहे. या बाबतीतलं स्पष्टीकरण आमचे प्रदेशाचे नेते देतील. पण विनायक मेटे यांनी आमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून या महाराष्ट्र विकास आघाडीच्या विरोधात संघर्ष केला. मराठा आरक्षणाच्या विषयामध्ये ज्यावेळेला माननीय देवेंद्रजींच्या सरकारने टिकणारं मराठा आरक्षण दिलं त्यामध्ये खूप मोलाची कामगिरी सन्माननीय कैलासवासी विनायक मेटे यांनी केली. सभागृहात आम्ही एकत्र काम केलं. त्यामुळे भ्रष्टाचारी यांच्या विरोधात विनायक मेटेजी यांनी सातत्याने तलवार उपसली. आणि म्हणून आमची अपेक्षा अशी आहे की विनायक मेटे परिवार किंवा त्यांच्या परिवारातला कोणी सदस्य हा विनायक मेटेजींनी चालवलेल्या मार्गापासून दुसरीकडे जातील असं आम्हाला वाटत नाही. भारतीय जनता पक्षाची आजची बैठक ही निवडणुकांमध्ये यश मिळवण्यासाठी टप्प्याटप्प्यावर आम्ही आयोजित केलेल्या कार्यक्रमाचं नियोजन करण्याची आहे. आमचे केंद्रीय निवडणूक प्रमुख ज्यांना महाराष्ट्राचं म्हणून पाठवलंय त्या ठिकाणी जबाबदारी दिली आहे ते दिनेश शर्मा जे आज बैठक घेणार आहेत. आणि त्यामुळे 36 विधानसभा अध्यक्ष विधानसभांचे निवडणुकीचे प्रमुख विधानसभांचे निवडणूक प्रमुख म्हणजे लोकसभेसाठी विधानसभाला नियुक्त केलेले
लोकसभा म्हणजे जिल्ह्याचे अध्यक्ष आणि जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख या सगळ्यांची एक व्यापक बैठक येणाऱ्या 6 एप्रिलला पक्ष वर्धापन दिवसाचे कार्यक्रम, 9 एप्रिलला गुढीपाडव्याचे कार्यक्रम आणि बरोबरीने ज्या संघटनात्मक नियुक्त्या, कार्यक्रम आणि नियोजन या आधारावर प्रत्येक बूथ मध्ये 370 मतं वाढवण्यासाठीचा असलेल्या कार्यक्रमाची रूपरेषा ठरवायला आहे. बाळासाहेब सन्माननीय आंबेडकर साहेबांच्या वक्तव्यावर मी बोलणार नाही, पण जरूर मी या बाबतीमध्ये आमच्या प्रदेश अध्यक्षांशी बोलेन की काही गोष्टी ज्या आपण गुप्तपणे बोलतो आहोत त्या आता कुठेतरी लुप्त होत आहेत आणि त्यामुळे बावनकुळे साहेबांशी मी याची चर्चा करीन की ज्या गोष्टी आपण काही गुप्तपणे बोलत होतो ते सार्वजनिक कशा होत आहेत याबद्दलची मी बावनकुळे साहेबांशी नक्की चर्चा करेन. मला वाटतं शिवतारे साहेबांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. ते महायुतीचा निर्णय मान्य करून चालतायत आणि मग एकदा तो निर्णय झाल्यावर त्या निर्णयाच्या वाटेवर जाताना कितीही काटे आले तरी ते आम्हा कार्यकर्त्यांनी सहन करावेच लागतील असं माझं व्यक्तिगत मत. भारतीय जनता पार्टी इस प्रकार के ऊंचे वक्तव्यों का निषेध करती है. महाराष्ट्र और मराठी आदमी ये कभी भी इस प्रकार की असभ्य और एक तरह से हीन बयानबाजी का समर्थन नहीं करता. मराठी संस्कृति और महाराष्ट्र की संस्कृति अपने से उम्र में बड़े और कर्तृत्व में बड़े व्यक्ति से बदनामी वो इस प्रकार की बातों का समर्थन नहीं कर सकता और नहीं करता भी है. और इसके लिए महाराष्ट्र और मराठी संस्कृति के खिलाफ या इसके विरोध में जाकर बहुत हीन इस प्रकार का वक्तव्य संजय राउत ने किया है. हम इसकी कड़ी निंदा करते हैं. इस प्रकार की ऊंची राजनीति का क्या उद्धव जी समर्थन करते हैं? क्या हम उनको सीधा सवाल पूछ रहे हैं? बता रहा है और इसके लिए इतने निचले स्तर की राजनीति पर वो उतरे हैं. महाराष्ट्र की राजनीति का अगर एक हम प्लेटफॉर्म देखेंगे तो मराठी सिनेमा में एक कलाकार था गणपत पाटिल, जो कभी भी स्वयं कुछ न बोलते हुए दूसरे के आड़ आकर अपनी बयानबाजी करते थे. महाराष्ट्र के राजनीति में संजय राउत के गणपत पाटिल है ऐसा भी हम कह सकते हैं, लेकिन इस प्रकार की राजनीति हमें मंजूर नहीं. माननीय प्रधानमंत्री का अपमान करने की सजा उबाटा शिवसेना भुगतेगी. 20 मई को मुंबई में, बाकी सब जगह को 19 तारीख अप्रैल से जनता अपना रोष वोट के माध्यम से इस ऊंची राजनीति के खिलाफ प्रकट करेगी, ऐसा हमारा विश्वास है.
शायद सिविक सेंस की उनको जानकारी कम है। मैं उनको कल सिविक सेंस की क्लास 1 से क्लास 10 तक की पुस्तकें भी भेजूंगा। चुनाव का काम होने के बावजूद भी कुछ संवैधानिक पद ये देश हित में सभी कानूनी प्रक्रियाओं को पूरा करके काम करते हैं। आरबीआई के इस प्रोग्राम में प्रधानमंत्री उसी कारण आए थे। ना उन्होंने कोई राजनीतिक बात की है, ना कोई राजनीतिक कार्यक्रम किया है। अपने साधन सुचिता और कर्तव्य पर खरे ठहरने वाले नरेंद्र मोदी जी को ऐसी ऊंची बात करके अपमानित करना और इस प्रकार का आलोचना करना, ये अपने आप में सत्य से परे है। मुझे लगता है सही समय पर हमारे उम्मीदवार घोषित होंगे। संगठन का काम धरातल के स्वरूप में जीतने के लिए चालू है। मुझे लगता है कि प्रधानमंत्री जी ने जो कहा है वो सीधी बात उबाटा शिवसेना को लगी है और मन में डर भी है, क्योंकि जो 140 करोड़ भारतवासियों के मन में है कि भ्रष्टाचारी और भ्रष्टाचारियों पर कड़ा प्रहार होना चाहिए। माननीय प्रधानमंत्री जी ने कल मेरठ में वही बात की। जब उन्होंने अपनी वो बात की तब कई जगह लोगों के सर पर उनके ही साइज की टोपी फिट हो गई, उसमें उबाटा सेना भी है। मन का डर सता रहा है और मैं ये कहूं तो गलत भी नहीं होगा कि मद्य घोटाले को लेकर वहां पर दिल्ली में बड़े बड़े नेताओं पर संशय भी हुए, आरोप भी निश्चित हुए, चार्जशीट भी हुई और जेलों में चले गए। जब मद्य घोटाले के इस धोरणों को, पॉलिसीज को दिल्ली के शहंशाह कर रहे थे, उसी समय पर कोविड के समय मुंबई में भी उबाटा सेना के नेतृत्व में चलने वाली महाराष्ट्र विकास आघाड़ी के सरकार में उद्धव जी मुख्यमंत्री थे। तब उसी समय पर यहाँ पर भी मद्य निर्माता, मद्य डिस्ट्रीब्यूटर और मद्य सेल के लिए कई धोरणात्मक निर्णय मद्य बिक्री के लिए उद्धव जी के सरकार ने लिए थे। और इसके लिए शायद उद्धव जी के मन में आशंका होगी कि मद्य घोटाले का वो छड़ी दिल्ली से गई महाराष्ट्र की तरफ आई तो मेरा क्या होगा, और उसके कारण उन्होंने बयान किया होगा। भाई उनके मन में डर होगा ऐसा मैंने कहा, बाकी जो काम है वो एजेंसी अपना करती है। देखिए, मैं उनके ट्वीट पर बयान नहीं करूंगा, लेकिन मैं जरूर कहूंगा पूरा देश देख रहा है जो एक दूसरे के ऊपर पॉलिटिकल, राजनीतिक जानलेवा इस प्रकार के आरोप करते थे, एक दूसरे के राजनीतिक कपड़े फाड़ने में कोई मिनट छोड़ी एक सेकंड का भी समय नहीं गंवाते थे, वो आज सब डर के कारण एकत्रित आए हैं। और डर जो है वो मोदी जी के लोकप्रियता का, मोदी जी को भारत में 140 करोड़ भारतीयों का मिलता हुआ जन समर्थन के कारण है, और स्वयं कहीं ना कहीं इस प्रकार के भ्रष्टाचार छुपाव कार्यक्रम में अपना तो रोल सामने नहीं आएगा ना, इस डर से ये सभी लोग इकट्ठा रहे, पूरा देश देखा।
आने वाले लोकसभा चुनाव में मुंबई में 6 की 6 सीटों पर भारतीय जनता पार्टी और हमारे मित्र पक्ष की जीत सुनिश्चित करने के लिए हमने हर डेढ़ हफ्ते का एक पड़ाव बनाया, उसमें कार्यक्रमों का नियोजन किया है। उस कार्यक्रम के माध्यम से हम जनता तक महायुति का प्रचार भी करेंगे। माननीय मोदी जी ने हुए कार्य जनता तक पहुंचाकर लोगों का आशीर्वाद और समर्थन भी लेंगे। उस तय किए हुए कार्यक्रम की नियोजन के लिए उसी के साथ साथ 6 अप्रैल को भारतीय जनता पार्टी का स्थापना दिवस है। मुंबई में हम अब की बार 400 पार इस बैनर के तहत 400 कार्यक्रम 6 अप्रैल को मुंबई में करेंगे। उसके नियोजन के लिए और 9 तारीख को पूरा देश जब गुड़ी पाड़वा मनाएगा, उस समय पर हिंदुत्व की गुड़ी का नारा मजबूत करने के लिए जो हमने कार्यक्रमों का नियोजन किया है, उस कार्यक्रम के लिए और साथ में धरातल पर हर बूथ पर 370 वोट कैसे बढ़ाए जाए जिससे हमारे महायुति के उम्मीदवारों की जीत सुनिश्चित होगी, ऐसे सभी विषयों के लिए हमारे केंद्र से आए हुए महाराष्ट्र के चुनाव प्रमुख माननीय दिनेश शर्मा जी का मार्गदर्शन हम सबको मिल जाएगा और बैठक उसी के लिए। हाँ, हमको नुकसान पहुंचाने के लिए थोड़ा मुझे लगता है कहीं ना कहीं अपना अभ्यास और ठीक करना पड़ेगा। ठीक है, उनके अंदर क्या होता है उनको देखना है। अगर वो एक साथ नहीं चल सकते तो कल भी नहीं चले थे, आज भी नहीं चल रहे, कल भी नहीं चले। भाई मोदी का परिवार बढ़ाना ये तो हमारा काम ही है और मोदी परिवार 140 करोड़ भारतवासियों का है, तो मोदी परिवार में स्वागत तो हम सभी का करें। सहमति बनाने में हम प्रयास ये कर रहे हैं कि कौन ज्यादा वोटों से जीतेगा। कहीं पर हम ज्यादा वोटों से जीत सकते हैं, कहीं पर शिवसेना जीत सकती है एकनाथ शिंदे जी की, कहीं पर अजित दादा पवार की राष्ट्रवादी कांग्रेस जीत सकती है। तो कौन अच्छे वोटों से जीतेगा वो तय करने की चर्चा में सहमति का समय लगा। नहीं ठरलं तर उद्या होईल। कार्यकर्त्यांची आपल्या अपेक्षा मांडणं याच्यामध्ये लोकशाही काहीच चूक नाही, पण महायुतीमध्ये प्रत्येक पक्षाने आपली जबाबदारी ओळखून काम करणं हे आमच्या तिन्ही चारी पक्षांचं काम आहे। धन्यवाद। गर्जा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।